भारतीय न्याय संहिता 2023 मधलं कलम 3 आहे सामान्य स्पष्टीकरणे, जनरल एक्सप्लेनेशन्स. भारतीय न्याय संहिता कलम 3 सामान्य स्पष्टीकरणे आपण पाहूया. भारतीय न्याय संहिताचे कलम 3 हे कायद्याचा अर्थ लावण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण कलम आहे. हे कलम थेट एखाद्या गुन्ह्याची व्याख्या करत नाही, तर संपूर्ण संहितेमधील गुन्हे, अपवाद आणि गुन्हेगारी जबाबदारी कशी समजून घ्यावी याचे मार्गदर्शन करते आणि ते स्पष्ट करते. कलम 3.1 मध्ये काय आहे पहा. सामान्य अपवादांच्या अधीन संहितेतील सर्व गुन्ह्यांच्या व्याख्या आणि शिक्षेच्या तरतुदी सामान्य अपवाद ध्यानात घेऊनच लागू केल्या जातील. आता उदाहरण पाहूया. कायद्यानुसार 7 वर्षाखालील मुलाने केलेले कोणतेही कृत्य हा गुन्हा मानला जात नाही. त्यामुळे कोणत्याही गुन्ह्याची व्याख्या वाचताना हा अपवाद लागू होतो. म्हणजे 7 वर्षाखालील मुलांसाठी वेगळं प्रोव्हिजन आहे. कलम 3 सबसेक्शन 2 आणि कलम 3 सबसेक्शन 3 लिंग आणि वचनाचा विस्तार. कायद्यातील शब्दांचा वापर करताना लिंग म्हणजे स्त्री पुरुष आहे आणि संख्या एकवचन किंवा अनेक, स्त्री पुरुष आहेत, किती पुरुष आहेत, किती स्त्री आहेत यांचा अर्थ घेतला जातो. आता कलम 3 मध्ये सबसेक्शन 4 कृत्य आणि अकृत्य. कृत्य या शब्दात केवळ केलेली प्रत्यक्ष कृतीच नाही, तर कायद्याने जे करणे बंधनकारक होते ते न करणे याचाही समावेश होतो. कलम 3 सबसेक्शन 5 मध्ये समान हेतू. आता हा सेक्शन आहे हे पूर्वीच्या भारतीय दंड संहितेतील IPC मधील कलम 34 सारखे आहे. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन एखाद्या समान हेतूच्या पूर्ततेसाठी एखादा गुन्हा करतात, तेव्हा प्रत्येक व्यक्तीने ते कृत्य स्वतः एकट्यानेच केले आहे असा मानून सर्वांना समान जबाबदार धरले जाते. कलम 3 सबसेक्शन 6 ते कलम 3 सबसेक्शन 9 सहकार्य आणि परिणामांची जबाबदारी. सामूहिक सहकार्य. जर 2 व्यक्तींनी ठरवून वेगवेगळ्या वेळी लहान लहान प्रमाणात विष देऊन एखाद्याचा खून केला, तर स्वतंत्र कृती असूनही दोघेही खुनाच्या गुन्ह्यासाठी समान दोषी ठरतात. मानसिक स्थिती. गुन्ह्यामागील हेतू, ज्ञान आणि विश्वास असा गृहीत धरावा याचे स्पष्टीकरण इथे दिले जाते. BNS कलम 3चे मुख्य महत्त्व आहे एकरूपता. संपूर्ण कायद्यामध्ये वापरलेल्या संज्ञांचा सर्व न्यायालयांमध्ये एकच आणि स्पष्ट अर्थ लावला जावा यासाठी हे कलम मदत करते. संयुक्त जबाबदारी. सामूहिक गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्ष कृती कोणीही केली असली तरी समान हेतू सिद्ध झाल्यास सर्वांना समान शिक्षा निश्चित केली जाते. धन्यवाद.